बुलेटिनच्या सुरुवातीला पावसासंदर्भात अपडेट घेऊयात। राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे, तर सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव मध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बीड, परभणी, हिंगोलीतही मुसळधार पावसाचा इशारा आहे। कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यात महापुरामुळे संकट असतानाच आता राज्यात आज आणि उद्या देखील पुन्हा परतीच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। विविध भागांमध्ये पावसाची वाढ अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन देखील करण्यात आलंय। आज सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी तर हिंगोलीत देखील मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर सोलापुरात मध्यम पाऊस अपेक्षित आहे। आज आणि उद्या राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोलीत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासूनच मुंबईत पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन देखील करण्यात आलंय। सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोलीत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यात आधीच महापुरामुळे संकट असतानाच आता राज्यात आज आणि उद्या देखील पुन्हा परतीच्या पावसाचा हा इशारा दिला गेलाय। कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे मुंबईत देखील सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। तर पावसाच्या आपण अपडेट्स घेणार आहोत। वेगवेगळ्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मुंबईतून भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत। भाग्यश्री, नक्की काय आहे आत्ताची अपडेट? सकाळपासूनच खरं तर मुंबईत पाऊस पडतोय। नक्कीच कृपा, खरं तर एकीकडे मराठवाड्यात ऑलरेडी आसमानी संकट जे आहे ते कोसळलेलं आहे, तर दुसरीकडे आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती। त्यानुसार काही ठिकाणी खरं तर काल रात्रीपासूनच पाऊस पडायला मुंबईत सुरुवात झाली होती। यामध्ये अंधेरी आणि पश्चिम उपनगरं जी आहेत मुंबईतली तिकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे काल रात्रीपासून। तर जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यात देखील काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। तर दादर आणि टाउन परिसरामध्ये जर पाहिलं तर सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण मुंबईमध्ये काळोख दाटलेला पाहायला मिळतो, दृश्यमानता कमी झालेली पाहायला मिळते। आणि आज आणि उद्यामध्ये जर बघितलं तर मुंबई, पालघर, ठाणे आणि त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। ही जी सगळी स्थिती आहे ती बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि हा पट्टा ओडिशापर्यंतचा आहे। त्यामुळे त्यानंतर आपल्याकडे राज्याला त्याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय, राज्यामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळतोय। याचबरोबर जर आपण पाहिलं तर हा जो पाऊस आहे हा परतीचा पाऊस नाहीये, कारण 30 सप्टेंबर पर्यंत पाऊस परत जातो असं सांगितलं जातंय हवामान खात्याकडनं। त्यामुळे राज्यात 30 सप्टेंबर नंतर परतीचा पाऊस सुरू होतो असं हवामान शास्त्रज्ञांचं मत आहे। मात्र राजस्थानमधनं परतीला पावसाची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे राजस्थानमधनं सुरुवात झालेला हा पाऊस महाराष्ट्र राज्यात मात्र सध्या धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय। मराठवाडा जर बघितलं तर अक्षरशः आसमानी संकटांना तोंड देताना पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या अश्रूचे बाण जे आहेत ते फुटलेले पाहायला मिळतात आणि त्यातच आज पुन्हा एकदा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला देखील ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची माहिती जी आहे
ती हवामान खात्याने दिली आहे। खरं तर त्याचा अंदाज देखील त्यांनी आधीच वर्तवलेला होता की सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल आणि त्यानुसार हा पाऊस पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता आज आणि उद्यामध्ये या पावसाची परिस्थिती मुंबईत कशी राहते हे बघणं महत्त्वाचं आहे। एकीकडे नवरात्र उत्सव सुरू आहेत, रास गरबा जे आहेत ते रंगलेले पाहायला मिळतात। आज शनिवार आहे, त्यामुळे शनिवारी गरबा नाईट्स जोरदार रंगलेल्या असतात। मात्र आज या पावसामुळे या गरबा नाईट्सवर देखील परिणाम होतोय का आणि जे हौसी कलाकार आहेत ते त्यावर पाठ फिरवतायत का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्याबरोबरच पावसाची जी शक्यता आहे त्यामुळे रेल्वे तसंच वाहतुकीवर काही परिणाम होतोय का, कुठल्या रस्ते तुंबतात का, पाणी साचतंय का, हे सगळं बघणं देखील आज तितकंच महत्त्वाचं आहे मुंबईच्या दृष्टीने। कृपा निश्चित भाग्यश्री, आपल्यासोबत मरीन ड्राईव्ह परिसरातून चेतन ननावरे आपले प्रतिनिधी देखील जोडले गेलेले आहेत। चेतन, नेमकी समुद्राची स्थिती कशी आहे? भरतीचा काही अलर्ट देण्यात आलाय का? निश्चित कृपा, आता आपण उभे आहोत ते मरीन लाईन्स या ठिकाणी आणि एकंदरीतच क्वीन्स नेकलेस म्हणून जो परिसर ओळखला जातो, सध्या तरी पावसाचा जोर ओसरलेला आहे। रिमझिम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अन्यथा क्वीन्स नेकलेस अर्थात राणीहार असं या किनारपट्टीला म्हटलं जातं, कारण यू टर्न पूर्ण आपल्याला या किनारपट्टीचा पाहायला मिळतो आणि समोर ज्या आता आपण इमारती प्रेक्षकांना दाखवतोय त्या जर पावसाचा जोर वाढला तर या किनाऱ्यावरून दिसत नाहीत। आता सध्या इमारतींचं दर्शन होतं, याचाच अर्थ पावसाचा जोर थोडासा ओसरलेला आहे। मात्र सकाळपासून या ठिकाणी जोरात ढगांचा गडगडाट सुरू आहे, विजांचा गडगडाट आहे, विजाही लखलखताना पाहायला मिळत आहेत। मात्र सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती राज्यासाठी, अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेली माहिती आहे की 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ज्या प्रकारे मगाशी भाग्यश्रीने सांगितलं की बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे आता राज्यामध्ये ढगाळ हवामानासहित पावसामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे। आणि ज्या प्रकारे ती सांगत होती की 30 सप्टेंबर अर्थात 30 सप्टेंबर नंतर परतीचा पाऊस सुरू होईल आणि 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोन घेण्याची शक्यता नाहीये। त्यामुळे ऑक्टोबरचा पहिला आठवडा सुद्धा अशाच प्रकारे पावसाचा असेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज, उद्या आणि परवा 3 दिवस जर आपण पाहिलं तर गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, यवतमाळ आणि नांदेड असेल या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा हलका पाऊस पडेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो की मुंबई महानगर जे आहे तिथे जरी पाऊस अपेक्षित असला तरी काही भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल। पश्चिम विदर्भ असेल, पश्चिम मराठवाडा असेल आणि खानदेश असेल या ठिकाणीही मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जो घाट परिसर आहे तिथल्या धरणसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे आता नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही सरकारने सांगितलेलं आहे। परिणामी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेलं आहे। एकूणच ज्या प्रकारे आपण सातत्याने पाहत आहोत की ज्या प्रकारची परिस्थिती मराठवाडा सोलापूरमध्ये उद्भवलेली आहे, त्यानंतर आज पासून सोलापूरमध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गव्हाचं वाटप शासनाकडून केलं जाणार आहे, जेणेकरून पूरग्रस्तांना काही प्रमाणात दिलासा देता येईल। मात्र सध्या तरी मुंबईमध्ये आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय। कृपा निश्चितच चेतन, त्यानंतर आपण आता थेट कोकणात जाऊयात, कारण कोकण किनारपट्टीला देखील मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। सिंधुदुर्गातून आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, नक्की काय आहे कोकणातील सध्या परिस्थिती? नक्की कृपा मॅडम, कोकणामध्ये काल पाऊस सुरू झाला, रिमझिम पाऊस सुरू झाला। 2-4 दिवस मात्र बऱ्यापैकी पावसाने विश्रांती घेतली होती। मात्र आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, उद्या सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। पाहिलं असेल तर माझ्या मागे सुद्धा आता हा पाऊस सुरू झालेला येतोय। रात्रभर रिमझिम पाऊस होता। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी जो तालुका असेल, जो सह्याद्रीच्या पट्ट्यात येतो, किंवा आंबोली जे पर्यटन स्थळ आहे तिथे मोठ्या प्रमाणात कालपासून पाऊस सुरू आहे। मात्र सिंधुदुर्गाच्या जो सागरी किनारपट्टीच्या भागात आता पाहिलं असेल तर रिमझिम पाऊस सुरू आहे। मात्र एकंदरीत पाहिलं असेल तर कृपा मॅडम, संध्याकाळी किंवा दुपारनंतर पावसाचा जोर इकडे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चितच रोहन, यानंतर आपण सोलापुरात जाऊयात। मराठवाड्यात देखील गेल्या 3 ते 4 दिवसापासून पाऊस पडतोय, तिथल्या शेतकऱ्यांचे हाल झालेत। सोलापुरातून आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। वसीम, नक्की शेतकऱ्यांना काय सूचना देण्यात आल्यात? कारण का मराठवाड्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून अक्षरशः पावसाने झोडपून काढले, शेतकऱ्यांचे हाल झालेत।
कृपा निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. सोलापुरात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. खरं तर मराठवाड्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे. तर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. वसीम अत्तार, काय आहे सध्या परिस्थिती सोलापुरात? कृपा निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात जे आहे ते पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं या पावसाच्या अगोदर जे आहे ते नदीला पूर आल्यामुळे आणि अतिवृष्टी झाल्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. आता कुठेतरी नदीचं पाणी जे आहे ते ओसरत असताना मात्र पुन्हा एकदा मुसळधार पाऊस जो आहे तो सोलापूर जिल्ह्यात जो आहे तो सुरू झालेला आहे. 2 दिवस जो आहे तो प्रशासनाकडून जे आहे ते सावधानतेचा इशारा दिलेला आहे. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात वर्तवलेली गेलेली आहे. त्यामुळे आणखीन देखील जे आहे ते नदीला पूर येण्याची शक्यता देखील जे आहे ते यावेळी प्रशासनाने दिलेली आहे. आणि जे अतिवृष्टी भागातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना देखील जे आहे ते राज्य सरकारकडून आजपासून जे आहे ते मदतीचं अन्नधान्याचं वाटप जे आहे ते आजपासून करण्यात येत आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठी शिना नदीकाठच्या परिसरात असलेल्या गावांना पुराचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसला होता आणि त्यामुळे अनेक लोकांचे संसार उपयोगी साहित्य असतील, घर असतील, जनावर असतील हे पूर्णपणे पाण्यामुळे जे आहे ते पूर्णपणे नुकसान झालं. मात्र हे कुठंतरी सावरत असताना शेतकरी आता पुन्हा एकदा जो आहे तो संकटात सापडला. कारण सोलापुरात जे आहे ते पहाटेपासून जे आहे ते मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे. त्यामुळे अनेक अडचणींना जे आहे ते शेतकऱ्यांचा या सामना करावा लागत आहे. कृपा निश्चितच वसीम, रोहन, भाग्यश्री आणि चेतन, धन्यवाद तुम्ही सर्वांनी दिलेल्या या पावसाच्या अपडेट्स बद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.